नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपल्या महापालिकेमध्ये एक घटना घडली आहे. म्हणजे सगळे चोर रात्री चोरी करतात आणि आपल्याच महापालिकेतले काय लोक आहेत चोरी केलेत. जे भंगार आहे ते घेऊन चालले होते. त्यांनी महापालिकेतूनच गाडी घेऊन जाताना पकडली आहे. थेट आपण अमोल बापू शिंदेकडे जाऊ. या जागृत, दाखवा तिकडे काय चाललंय नेमकं. आपण त्यांच्याकडे जाऊ. गाडी आहे ना समोर, आहे की पकडली गाडी थांबली. मला सांगा साहेब, सरळ सरळ या विभागातील लोक आहेत. भंगार महापालिकेचं मागच्या बिल्डिंग मधनं दुसऱ्या राऊंडला पकडलंय. पहिल्या राऊंडला ती गाडी गेली. एका नागरिकांनी पहिली राऊंड झाल्यावर सांगितलं की साहेब गाडी गेली. दुसऱ्या राऊंडला मी जागेवर आलो, तो गाडी भरलेली. मला बघितलं साहेब पळून गेले. कारवाई करत आणि अकोलवर मॅडम होते, पळून गेले. त्यांना आपले माणसं पळाले. भंगारवाले जप नाही एफ आय आर एफ आय आर पण जे खात्यातले मेन लोक आहेत त्यांच्यावर कारण लोकांचे गरिबाचे तोडून आणतात. तुम्ही बघायला काय पद्धतीने जाता. हा एफ आय आर व्हायला पाहिजे. हा एफ आय आर व्हायला पाहिजे. हा ओके. नेमकं काय झालंय अमोल बापू शिंदेना विचारू. म्हण भंगार कोण घेऊन गेलं, कसं घेऊन गेलं. या जागृत बापू, मला सांगा काय झालं पाठीमाग. आज सोलापूर महानगरपालिकेच्या प्रिमायसेस मध्ये मागच्या गेटला दुपारी 4 वाजता एक नागरिकांचा मला फोन आला की प्रायव्हेट गाडी भंगार भरून घेऊन चाललेली आहे. पहिल्यांदा भरून गेली गाडी, त्यावेळेस त्या नागरिकांनी बघितलं, त्याचा फॉलोअप घेतला. दुसऱ्यांदा जेव्हा ती गाडी तिथं आली त्यावेळेस त्यांनी मला फोन केलं. मी घरात जेवायला बसलो होतो. मी तसंच निघालो आणि आलो तिथं. मी आल्यानंतर तिथे 4 कर्मचारी ती गाडी भंगार भरणार आहे. मला बघितलं कोण आहे म्हटलं तर ते पळाले. तिथला स्टाफ पळाला आणि आता माहिती घेतल्यावर कळतंय की त्या पूर्ण भंगार चोळून असं विकलं चाललं होतं. आज आयुक्तांनी पण सांगितलं की ही जे काम चाललं होतं या गाडीचा इथे येण्याचा गाडी मात्र संबंध नसताना आता पोलीस सुद्धा तिथे आलेत. आयुक्तांनी सुद्धा त्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे कारंजी साहेबांनी. आणि अकोलवर मॅडम स्वतः बघितले पळून जाताना. तर जे काही भंगार तिथं पकडलंय ते चोरीला चाललं होतं. म्हणजे महापालिकेचे त्या विभागातलेच माणसं जर चोऱ्या करणार असतील तर जर कुंपणच शेत खायला लागलं तर करायचं काय. एवढा वाईट प्रसंग आज आलेला आहे. तुम्ही इकडे बघता, रोज शहरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या मोहीम होत असताना आम्ही नगरसेवक असू दे, सत्ताधारी असू दे, आम्ही असू दे, कधी कुणाच्या आडवं जात नाही. सोलापूर शहर तुम्ही स्वच्छ करत असाल तर नक्की करा. पण जर गोरगरिबाचं तोडून आणलेलं भंगार जर स्वतःच्या फायद्यासाठी विकलं जात असेल तर ही महापालिकेसाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मी नरेंद्र काळे साहेबांना ही गोष्ट ते स्वतः तिथं आले, सभागृह नेत्यांनी बघितलं, त्यांनी तिथे सांगितले की याच्यावर एफ आय आर झाली पाहिजे. आता मी महानगरपालिकेच्या महापौरांना विनायक कोंडाल यांना पण विनंती केली. ती सगळी वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी सांगितले की या विषयामध्ये एफ आय आर झाली पाहिजे. आयुक्तांनी सांगितलं एफ आय आर करायला. आता बघू, एफ आय आर झाली पाहिजे. पण खऱ्या अर्थानं नागरिकांनी आता सतर्क राहिलं पाहिजे की कुठं कुठं काय असं काय घडत असेल तर उघड्या डोळ्यांनी ते आपण शांत बसलं नाही पाहिजे. असे सगळे प्रसंग जिथं जिथं ज्या विभागात असं काय घडत असेल तर ते उजेडात आणून दिलं पाहिजे. बापू, मला सांगा तिथं स्टोअरला ते सगळं जमा केलं होतं आणि त्या स्टोअर मधूनच घेऊन चालले होते. त्या स्टोअरला कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारले का नेमकं तिथं किती कर्मचारी होते. स्टोअरच्या कर्मचाऱ्यांना त्यातले एखादा कर्मचारी पण मला बघून पळाला आणि जे बाहेर जे प्रायव्हेट होते ते पण पळाले. आता ते म्हणतात की गाडी कशी आली माहित नाही. उडवाउडीचे उत्तर प्रत्येक जण देत आहेत. पण मला सांगा, महापालिकेत दुपारी 4 वाजता येऊन गाडी जर भंगार भरून घेऊन जात असेल तर हे काय म्हणलं पाहिजे. सीसीटीव्ही आहेत का तिथे. सीसीटीव्ही आहेत तिथं. त्या आता एक्झॅक्ट तिथं जिथं गाडी आता पकडलेली आहे तिथं सीसीटीव्ही आहे का नाही मला माहित नाही. पण त्या प्रिमायसेस मध्ये सीसीटीव्ही आहेत. पण चोरी झालेली गाडी महापालिकेत भंगार सहित पकडली गेलेली आहे ना. तुम्ही त्याचे व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन आत्ता शूटिंग घेऊ शकता. सदर बाजारला ती गाडी नेलेली आहे. तो ड्रायव्हर सापडलाय. तो ड्रायव्हर पण सांगताय भंगारवाला आहे, त्याला भंगार विकलेलं सांगा लागला. महापौर काय म्हणले तुम्हाला. महापौरांनी आता जर असं सांगितलं की एफ आय आर झालं पाहिजे असं स्पष्ट आदेश केलाय. मला महापौरांना विनंती आहे, हा कुणालाही पाठीविषयी घालण्यासारखा विषय नाही. शिस्त बिघडून जाईल, काळ सोकावेल. त्याच्यापेक्षा जे कोणी दोषी असतील, बघा
चोरी रुपयाची, 100 रुपयाची किंवा 1 लाखाची चोरी करत असताना सापडल्यानंतर त्याला माफी नाही दिली पाहिजे, या मताचा मी आहे. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे बापूंनी. हा, महापालिकेतच चोरी, आणि ते बी महापालिकेच्या स्टोअर मधून गाडी घेऊन गेले. हा, दिवसा डोळा गाडी घेऊन 2 गाड्या भरून घेऊन गेलेत, आणि दुसऱ्या गाडीला पकडलेले आहेत, आणि तेही बापूंनी पकडलंय. बापूच्या कार्यकर्त्यांनी फोन लावला, आणि बापू कार्यकर्ता नाही, सामाजिक एक कार्यकर्ता, म्हणजे मला निनावी फोन आला की अमोल बापू तुम्ही इथे येऊ शकता का, असं असं घडतंय. मी म्हणलं तुझ्याकडे काय पुरावे आहेत? तर त्यांनी म्हणलं मी पहिल्यांदापासून इथं बघायला लागलोय, तुम्ही फक्त या, इथं तुम्हाला जागेवर सगळं सापडेल. असं म्हणल्यानंतर म्हणजे बघा, आजही समाजामध्ये सुज्ञ नागरिक आहेत, त्यांना असं होऊ नये असं वाटणारे समाजातले चांगले लोक आहेत. अशाच एका ग्रस्ताचा मला फोन आला, आणि त्यामुळे मी तिथं आलो. साखळी हाय असं वाटतं का तुम्हाला? नाही, ही काम एकट्या माणसाचं नाही आहे. हिथून एवढं पद्धतीने घेऊन जात असतील तर संबंधित अधिकारी याच्यामध्ये जबाबदार असतील. त्यांच्यावर सगळ्यांवर खालून वरपर्यंत कारवाई झाली पाहिजे. फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस आले, PI आले होते, FIR झाली पाहिजे आता, आणि त्यावरच मग कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे बापूंनी. आपल्या महापालिकेतच चोरी होती आहे, हे मात्र महापालिकेतनं दिवसाढवळी चोरी व्हावं हे बरोबर नाही. महापौर काय निर्णय घेतील, आयुक्त काय निर्णय घेतील, ह्याच्याकडं सगळ्याच आपल्या सोलापूर शहराचं लक्ष वेधून असणार आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.